प्रॉब्लेम नंबर 11 इथं आपण स्टार्ट करतोय. लास्ट लेक्चरला प्रॉब्लेम नंबर 10 पर्यंत आपण कंप्लीट केलेला आहे. मी प्रॉब्लेम अगोदर रीड करतो. Potential energy of a particle performing linear SHM is 0.1 pi square x square joule. If mass of the particle is 20 gram, find the frequency of SHM. Given quantity ज्या काय आहे त्या अगोदर आपण अंडरलाईन करून घेऊया. म्हणजे इथं पोटेन्शियल एनर्जी आपल्याला दिलेली दिसते ती आहे 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर जूल. त्यानंतर मास दिलेला आहे पार्टिकलचं ते आहे 20 ग्रॅम आणि फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. मग ज्या काय क्वांटिटी दिलेल्या आहेत त्या अगोदर आपण 1 बाय 1 Q1मध्ये लिहून घेऊया. फर्स्ट वन जी दिलेली आहे पोटेन्शियल एनर्जी that is 0.1 pi square x square joule. Mass of the particle denoted by small m is 20 gram and we have to find out the frequency of SHM. Now we know the formula for a potential energy, that is half m omega square x square, and as we know that omega can be replaced by 4 pi f, 4 pi square f square. So that equation becomes, now potential energy becomes half m omega can be replaced by 4 pi square f square into x square. इथं या इक्वेशनमध्ये ओमेगाला कसं रिप्लेस केलं ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आपल्याला माहिती आहे ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण हे स्टडी केलेलं आहे. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय एफ, कारण आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी रेसिप्रोकल आहे टाईम पिरियडचं. आणि याच्यावरून ओमेगा स्क्वेअर म्हणजेच हे होईल 4 पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर. हे इक्वेशन तिथं आपण ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी पुट केलेलं तुम्हाला दिसत असेल. आता आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायच्या आहेत आणि इथं फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची आहे. ओके, इथं जर पाहिलं तर पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0.1. ती व्हॅल्यू मी इथं पुट करतोय म्हणजे मला इक्वेशन काय मिळेल बघा. मी 1/2 m इंटू ब्रॅकेट 4 पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0.1 पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करून दिलेली आहे. इथं मला कॅन्सलेशन दिसेल बघा. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, पाय स्क्वेअरला हा पाय स्क्वेअर कॅन्सल झालेला असेल. इक्वेशन जे राहील ते असेल हाफ m इंटू ब्रॅकेट 4 एफ स्क्वेअर इज इक्वल टू 0.1. इथं आपण थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर 2 1 जार 2 2 2 जार 4 म्हणजे हे होईल 2m एफ स्क्वेअर इज इक्वल टू 0.1. एफ स्क्वेअर इज इक्वल टू 0.1 इंटू 2m. आता मी मास शेवटी पुट करतोय. मासची व्हॅल्यू दिलेली आहे ती आहे 20 ग्रॅम. आता ती ग्रॅममध्ये दिली असल्यामुळं आपल्याला ती कन्वर्ट करून घ्यावी लागेल के जीमध्ये. ती मी इथं कन्वर्ट करून जर घेतली तर इक्वेशन होईल 2 इंटू 10⁻⁻² kg. आता हे -3 आहे पण मी 20चं 2मध्ये कन्वर्जन केलेलं आहे. ती व्हॅल्यू मला इथं पुट करता येईल म्हणजे होईल एफ स्क्वेअर इज इक्वल टू 0.1 डिवायडेड बाय 2 इंटू 2 इंटू 10⁻⁻². इक्वेशन मला इथं मिळेल. सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर जे येईल ते असेल तर हे आपल्याला एफ स्क्वेअर इज इक्वल टू मला इक्वेशन मिळेल 2.5 आणि हा एफ स्क्वेअर फाइंड आउट केलेला आहे. आपल्याला फक्त फ्रिक्वेन्सी पाहिजे. मी स्क्वेअर रूट जर घेतलं
तर इक्वेशन होईल एफ इज इक्वल टू √2.5 आणि स्क्वेअर रूट जर सॉल्व केलं तर आपल्याला आन्सर मिळत असेल 1.581. ओके, फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करतोय. आपलं फ्रिक्वेन्सीचं युनिट माहीत आहे, मी हर्ट्ज हे युनिट इथं देतो आहे. म्हणजे आपल्याला इथं या प्रॉब्लेममध्ये फ्रिक्वेन्सी फाइंड आउट झालेली पाहायला मिळेल. आपण इक्वेशन पोटेन्शियल एनर्जीचं यूज केलं होतं आणि त्याच्यातून ओमेगावरून आपण फ्रिक्वेन्सी फाइंड आउट केली, हे या प्रॉब्लेममधून समजलं पाहिजे. ओमेगाला रिप्लेस कसं केलं होतं मी ते एक्सप्लेन केलेलं आहे. ओमेगाला तुम्ही रिप्लेस करून फ्रिक्वेन्सीसाठी इक्वेशन क्रिएट करताय आणि फ्रिक्वेन्सी माहीत आपल्याला व्हॅल्यू पुट केल्यानंतर आन्सर मिळेल. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 12. आता या प्रॉब्लेमला अगोदर आपण रीड करूया. द टोटल एनर्जी ऑफ अ बॉडी ऑफ मास 2 kg परफॉर्मिंग SHM इज 40 जूल. फाइंड इट्स स्पीड व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ. हा प्रॉब्लेम थोडासा व्यवस्थित पाहून गेला. इंटरेस्टिंग प्रॉब्लेम आहे. बोर्ड एक्झामसाठी पण आपल्याला याचा थोडासा विचार करता येईल. बघा, टोटल एनर्जी ऑफ अ बॉडी ऑफ मास दिलेला आहे त्या ऑब्जेक्टचं किंवा त्या बॉडीचं, ते आहे 2 kg. परफॉर्मिंग SHM इज 40 जूल. टोटल एनर्जी दिलेली आहे ती आहे 40 जूल. फाइंड इट्स स्पीड. आपल्याला इथं स्पीड फाइंड आउट करायचं आहे. व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ, म्हणजे स्पीड फाइंड आउट करायचं आहे आणि कंडिशन पण दिली आहे की म्हणजे ती बॉडी जी काय आहे ती बॉडी ज्यावेळेस सेंटर ऑफ पाथ म्हणजेच आपण त्याला मीन पोझिशन म्हणतो, त्या मीन पोझिशनला क्रॉस करत असताना त्या ठिकाणचं आपल्याला स्पीड इथं फाइंड आउट करायचं आहे. मग पहिल्यांदा ज्या काही क्वांटिटी गिवन आहेत त्या आपण पाहूया. गिवन आपल्याला मास दिसत असेल, त्याला मी स्मॉल एमने डिनोट करतोय. मास इज इक्वल टू 2 kg. नेक्स्ट टोटल एनर्जी त्यांनी दिलेली आहे. टोटल एनर्जी 40 जूल दिलेली आहे. आता आपल्याला स्पीड फाइंड आउट करायचा आहे आणि तो स्पीड जो काय आहे तो स्पीड मी इथं लिहून ठेवतो. स्पीड कुठला फाइंड आउट करतोय आपण, व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ पाथ, म्हणजे मी इथं त्याला मीन पोझिशन म्हटलं तरी चालेल. ॲट मीन पोझिशन म्हणतो मी, म्हणजे आपल्याला थोडं लवकर लक्षात येईल. ॲट मीन पोझिशन. आता ज्यावेळेस एखादा पार्टिकल, म्हणजे मी पेंडुलम जर ड्रॉ केला किंवा आपण पाथच ड्रॉ करूया, पेंडुलमचं एक्झाम्पल नाही आहे त्यामुळे पेंडुलम नको. समजा हा पाथ आहे, त्याच्यावरती ही त्याची मीन पोझिशन आपण म्हणतोय आणि या दोन एक्स्ट्रीम पोझिशन आपण पाहिलेल्या आहेत. आता ज्यावेळेस पार्टिकल हा एक्स्ट्रीम पोझिशनकडे असतो त्यावेळेस त्याच्याकडे जी काही एनर्जी असते ती आपण बघितलेलं होतं की पोटेन्शियल एनर्जी असते. या साईडला पण काय असेल, पोटेन्शियल एनर्जी असेल. आणि इन बिटवीन म्हणजे इथं कुठं जर तुम्ही फाइंड आउट करत असाल तर तुम्हाला इथं कायनेटिक प्लस पोटेन्शियल अशी एनर्जी तुम्हाला इथं पाहायला मिळेल. कुठल्या एरियामध्ये, या एरियामध्ये, किंवा या साईडला सुद्धा आपल्याला कायनेटिक प्लस पोटेन्शियल एनर्जी पाहायला मिळणार आहे. पण आपल्याला व्हाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ म्हणजेच मीन पोझिशन जर विचारलं असेल तर इथं जी काय एनर्जी असते टोटल एनर्जी ती फक्त काय असते तर ती कायनेटिक एनर्जी असते. हे आपण इक्वेशन थ्रू सॉल्व केलेलं तुम्हाला आठवत असेल. बघा, ज्यावेळेस आपण एनर्जी फाइंड आउट केलेल्या होत्या त्यावेळेस त्याच्या कंडिशन पण पाहिलेल्या होत्या. त्यावेळेस आपण पाहिलं होतं की मीन पोझिशनला टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी येते. पोटेन्शियल एनर्जी तिथं 0 आपल्याला पाहायला मिळते. हे आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेलं आहे. म्हणजे इथं आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करावी लागेल. आणि कायनेटिक एनर्जी ज्यावेळेस आपण फाइंड आउट करत असेल त्यावेळेस इक्वेशन म्हणजेच E इज इक्वल टू मला लिहिता येईल की ½ mv². पण मी याला मॅक्झिमम लिहितोय कारण तो मीन पोझिशनचा जो काही स्पीड असतो तो हा मॅक्झिमम असल्यामुळं आपल्याला तिथं व्ही मॅक्स लिहिता येईल. कारण व्हेलॉसिटीसुद्धा मीन पोझिशनलाही मॅक्झिमम असते. हे आपण ऑलरेडी स्टडी करून झालेलं आहे.
आता आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे. इक्वेशनमध्ये आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे त्याचं स्पीड आहे. म्हणजे आपल्याला या क्वांटिटीला इथं फाइंड आउट केलं की आपला आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, मग आपण आता व्हॅल्यू पुट करूया. ओके, मी इक्वेशन इथं लिहून घेतो. हाफ mv², मीन पोझिशन म्हटल्यानंतर मॅक्झिमम, मीन पोझिशन म्हटल्यानंतर टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी आपण म्हणतोय. व्ही मॅक्ससाठी इक्वेशन क्रिएट करून घेऊया. व्ही मॅक्स² इज इक्वल टू 2 × E डिवायडेड बाय m. आता इथं आपण ई म्हणतोय, पण ती खरं तर टोटल एनर्जी आहे, कारण आपण इथं त्याला टोटल एनर्जी म्हटलं आणि इथं ई म्हणतो. यात कन्फ्युजन नसावं, त्यामुळे मी काय करतो, इथला टोटलचा टी काढून टाकतो आणि फक्त एनर्जीज म्हणजे टोटल एनर्जीला आपण ईने डिनोट करतोय असं लक्षात येईल. इथं वाटल्यास लिहून ठेवतो. टोटल एनर्जी इज डिनोटेड बाय कॅपिटल ई. हे का सांगतोय मी, कारण मॅक्झिमम ठिकाणी तुम्हाला टोटल एनर्जी ही कॅपिटल ईने डिनोट केलेली पाहायला मिळेल, म्हणजे तुम्ही रेफरन्स बुक जर यूज करत असाल तर. ठीक आहे, मग आता व्ही मॅक्स² इज इक्वल टू 2 × E डिवायडेड बाय m हे इक्वेशन तुम्हाला इथं मिळालेलं असेल. आता ह्याच्यात फक्त मला व्हॅल्यू पुट करायच्या आहेत, पण व्ही मॅक्स² आहे, मी त्याला नंतर स्क्वेअर रूट काढून व्हेलॉसिटी मॅक्झिमम फाइंड आउट करेनच, पण आत्ता फक्त आपण त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. × 40 डिवायडेड बाय मास, त्यांनी kgमध्ये दिलेलं आहे 2, म्हणजे हे 2 कॅन्सल होऊन जाईल. व्ही मॅक्स² जे काय आहे ते आपल्याला मिळेल 40. ओके, मग याचं जर स्क्वेअर रूट जर घेतलं तर स्क्वेअर रूट येते बघा. व्ही मॅक्स इज इक्वल टू √40, म्हणजेच व्ही मॅक्स इज इक्वल टू मिळेल 6.324. ओके, आता आपण फाइंड आउट केलेली जी क्वांटिटी आहे ती स्पीड आहे, त्याचं युनिट आपण मीटर पर सेकंड हे देतो. ओके, हे या प्रॉब्लेम नंबर 12चं तुम्हाला इथं आन्सर मिळेल. ओके, प्रॉब्लेम नंबर नेक्स्ट 13 आपण पाहूया. अ सिम्पल पेंडुलम परफॉर्म्स SHM of period 4 seconds. How much time after crossing the mean position will the displacement of the bob be 1/3 of its amplitude? तर गिवन क्वांटिटी ज्या आहेत त्या अगोदर पाहूया. सिम्पल पेंडुलम म्हणतात ते, आणि त्याचा पिरियड त्यांनी दिलेला आहे तो आहे 4 सेकंड. ते विचारतात, म्हणजे कंडिशन अशी आहे की हाऊ मच टाईम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन. हाऊ मच टाईम, मी टाईम खाली इथं अंडरलाईन करतो, आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो टाईम आहे. विल द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉब बी 1/3 ऑफ इट्स ॲम्प्लिट्यूड. कंडिशनमध्येच आपल्याला एक गिवन क्वांटिटी दिसते 1/3 ऑफ इट्स ॲम्प्लिट्यूड असं ते म्हणत आहेत. मग याच्यावरून 2 गिवन क्वांटिटी आपल्याला इथं लिहून घेता येतील. ते फर्स्ट वन असेल ती दिसते आपल्याला टाईम पिरियड टी इज इक्वल टू आपण म्हणूया 4 सेकंड गिवन आहे. त्यानंतर डिस्प्लेसमेंट त्यांनी सांगितलेली आहे बा इथं, डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉब बी द 1/3 ऑफ इट्स ॲम्प्लिट्यूड. कंडिशनमध्ये त्यांनी ते गिवन दिलेलं आहे. डिस्प्लेसमेंट आपण डिनोट करतोय एक्स इज इक्वल टू 1/3 ऑफ इट्स ॲम्प्लिट्यूड असं आपण म्हणतोय. आता प्रॉब्लेम इथं व्यवस्थित रीड करायचा आहे, कारण डिस्प्लेसमेंटचे आपल्याकडे 2 इक्वेशन पाहायला मिळतात, पण प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, हाऊ मच टाईम आफ्टर क्रॉसिंग द मीन पोझिशन. मी याला अंडरलाईन करून ठेवतोय, हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट असेल, कारण मीन पोझिशनचं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपण इथं यूज करणार आहोत. मग मीन पोझिशन मी इथं जर म्हटलं की डिस्प्लेसमेंट ॲट मीन पोझिशन, आपण इक्वेशन लिहितो डिस्प्लेसमेंट ॲट मीन पोझिशन एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ओके, आता या इक्वेशनलाच थोडंसं मॉडिफाय करत गेलं की आपल्याला टाईम पिरियड जो काय फाइंड आउट करायला सांगितलेला आहे तो आपल्याला तिथं मिळत जाईल. मी इक्वेशन इथं परत लिहितो, एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी.
ह्याच्यात मी इथं ओमेगाला रिप्लेस करतोय. ओमेगाला कसं रिप्लेस करतोय मगाशीच आपण पाहिलेलं आहे. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा म्हणजे आपण म्हटलेलं होतं 2π/t, कॅपिटल टी आणि स्मॉल टी. हा फरक समजून घ्या. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू आता गिवन क्वांटिटी जर पाहिलं तर हा एक्स त्यांनी दिलेला आहे. मी तो एक्स व्हॅल्यू पुट करून देतो म्हणजे आपल्याला काय मिळतं पहा. a/3 मी इथं व्हॅल्यू याची पुट करतोय. a/3 इज इक्वल टू ए साइन 2π/t इंटू टी. याच्यात आपल्याला a कॅन्सल झालेला दिसेल म्हणजे एला ए कॅन्सल झाला. तर इक्वेशन आपल्याला जे मिळेल ते मी थोडंसं परत एकदा इथं ॲडजस्ट करतोय. 1/3 जो काय आहे तो मी सॉल्व करून घेतो म्हणजे आपल्याला इथं आन्सर मिळेल 0.333 इज इक्वल टू साइन 2π/t इंटू टी. जर मी हा साइन या साईडला घेतला तर ते साइन इनवर्ससाठी इक्वेशन होईल. मी ते इक्वेशन आता या प्रकारे लिहितो. 2π/t इज इक्वल टू 2π/t इंटू स्मॉल टी इज इक्वल टू इक्वेशन होईल साइन इनवर्स ऑफ 0.3333. ओके. जर तो सॉल्व केला साइन इनवर्स तर इक्वेशन होतं 2π/t इज टू टी इज इक्वल टू, आता ते आपल्याला डिग्रीमध्ये फाइंड आउट झालेलं दिसेल 19.47 डिग्री असं काहीतरी आन्सर तुमचं येईल. मग आपल्याला ते आन्सर ॲज इट इज ठेवून चालणार नाही कारण आपल्याला टी फाइंड आउट करायचा आहे. त्यामुळं थोडंसं आपल्याला त्यात चेंज करावं लागेल. त्याला युनिटला रॅडियनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल म्हणजे आपल्याला इक्वेशन जे मिळेल ते असेल 2π/t इंटू टी इज इक्वल टू 19.47 डिग्री इंटू π/180. हे आपण 11th स्टँडर्ड फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे की कन्वर्जन आपल्याला रॅडियनमध्ये इथं करता येईल. मग ते कन्वर्जन करून जे काही इक्वेशन मिळेल ते आपल्याला असेल इथं पाय पण कॅन्सल झालेला दिसेल तुम्हाला. पायला पाय इथं कॅन्सल होईल. इक्वेशन असेल 2 डिवायडेड बाय या इथं बा टाईम पिरियड टी ऑलरेडी आपण इथं गिवनमध्ये पाहिलेलं आहे. त्याची व्हॅल्यू मी इथं पुट करून दिली तर ते होईल 2/4 इंटू टी इज इक्वल टू 19. ज्यावेळेस मी हे कन्वर्ट करून घेईन त्यावेळेस इथं डिग्री लिहायची गरज नाही कारण इथं आपण हे पाहिलं होतं. मी यालाच कन्वर्ट करण्यासाठी π/180 मध्ये रॅडियनमध्ये कन्वर्ट करून घेतलं म्हणजे हे होईल 19.47 डिवायडेड बाय 180. आता याच्यात सॉल्व करत जर गेलो तर आपल्याला हे इथंच फाइंड आउट होईल बघा. 1 जार 2 2 जार म्हणजे इक्वेशन होईल 1/2 टी is equal to 19.47 180 2 is equal to t is equal to इक्वेशन आपल्याला जे मिळेल ते इक्वेशनची व्हॅल्यू असेल 0. मी सॉल्व केल्यानंतर हा 2 जो काय आहे तो या साईड हा 2 या साईडला जाऊन सॉल्व करून घेऊया. मग आपल्याला आन्सर जे मिळतं आहे ते आहे 0.2163 सेकंड. हे आपलं या प्रॉब्लेमचं आन्सर आपल्याला पाहायला मिळेल. ना ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण प्रॉब्लेम नंबर 14 पाहूया. अ सिम्पल पेंडुलम ऑफ लेंथ 100 सेंटीमीटर परफॉर्म्स SHM. फाइंड द रिस्टोरिंग फोर्स ॲक्टिंग ऑन इट्स बॉब ऑफ मास 50 ग्रॅम when the displacement from the mean position is 3 सेंटीमीटर. ओके. या प्रॉब्लेममध्ये क्वांटिटी ज्या गिवन आहेत त्या अगोदर आपण पाहूया. सिम्पल पेंडुलमची लेंथ दिलेली आहे ती आहे 100 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो आहे रिस्टोरिंग फोर्स आणि इक्वेशनमध्ये त्यांनी मास दिलेला आहे बॉबचं ते आहे 50
ग्रॅम वेन द डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज 3 सेंटीमीटर. ओके, मग गिवन डाटा आपण अगोदर घेऊया. लेंथ आहे 100 सेंटीमीटर, मास दिलेला आहे 50 ग्रॅम. मला ते के जीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तरी करता येईल. सेंटीमीटरमध्ये लेंथ आहे ती पण आपण कन्वर्ट करूया, किंवा मग आपण सगळं सेंटीमीटरमध्ये. ओके, डिस्प्लेसमेंट पण सेंटीमीटरमध्येच आहे, ॲज इट इज ठेवलं तरी चालेल, पण बघूया. ठीक आहे, चला. मग नेक्स्ट पॉईंट जे दिलेला आहे तो आहे डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू, ते म्हणतायत 3 सेंटीमीटर. आणि आपल्याला फाइंड आउट करायचा आहे तो आहे रिस्टोरिंग फोर्स. आपण हे इथं कन्वर्ट करून घेऊया. 100 × 10⁻⁻2, 5 × 10⁻⁻2 kg and 3 × 10⁻⁻2 मीटर. ओके, रिस्टोरिंग फोर्सचं सिम्पल पेंडुलमचं इक्वेशन तुम्हाला जर आठवत असेल तर बघा. एफ इज इक्वल टू, आपण इक्वेशन म्हटलेलं होतं mg sin थीटा. कोण कुणाला बॅलन्स करतंय त्या बॅलन्सिंग कंडिशन नंतर आपल्याला हे इक्वेशन मिळालेलं होतं. फोर्स इज इक्वल टू mg sin थीटा. पण तिथं जर तुमच्या लक्षात असेल तर आपण हा जो काही साइन थीटा आहे तो खूप स्मॉल कन्सिडर केलेला होता. म्हणजेच एफ इज इक्वल टू mg थीटा असं इक्वेशन मी तिथं घेतलेलं होतं, कारण साइन थीटा नियरली इक्वल टू थीटा हा आपल्याला तिथं पाहायला मिळतो. आपल्याला काय करायचं आहे, फक्त तर व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. आता या व्हॅल्यू पुट करत असताना मास तर तुम्हाला इथं दिलेला आहे. थीटा इथं फाइंड आउट करावं लागेल, तो आपल्याला साइन थीटावरून फाइंड आउट करता येईल. मी काय करतो, अगोदर जीची व्हॅल्यू तुम्हाला इथं लिहून ठेवतो. जीची व्हॅल्यू आपल्याला गिवनमध्ये नाही आहे, पण आपल्याला माहीत आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही इक्वेशनमध्ये घेतो. आणि जर पेंडुलम जर तुम्ही लक्षात असेल तर बघा, आपण इथं या प्रकारे इथं थीटा कन्सिडर केलेला होता. हे जे काय डिस्टन्स होतं ते ॲम्प्लिट्यूड एक्स म्हणत होतो, आणि ही जी लेंथ होती वायरची, त्या वायरच्या लेंथला आपण एलने डिनोट केलेलं होतं. इकडं पण एल असेल, या साईडला पण एल असेल. जर तुम्ही साइन थीटा जर इथं पाहिला तर साइन थीटा इज इक्वल टू आपण x/L लिहू शकतो. एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट जी की आपल्याला इथं गिवन दिसते 3 सेंटीमीटर, म्हणजे मीटरमध्ये कन्वर्ट केलेली आहे, आणि लेंथ पण दिलेली आहे. ती लेंथ पण इथं आपल्याला पुट करता येईल. म्हणजे इक्वेशनमध्ये सगळ्या क्वांटिटी ज्या काय आहेत त्या दिलेल्या आहेत. मास मी इथं लिहितो 5 × 10⁻⁻2 इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी म्हणजेच 9.8 इंटू थीटा म्हणजेच साइन थीटा इज नियरली इक्वल टू थीटा, म्हणजेच x/L. थीटा इज इक्वल टू एक्स जो दिलेला आहे तो आहे 3 × 10⁻⁻2 डिवायडेड बाय 100 × 10⁻⁻2. म्हणजे ते जर पाहिलं तर इथं मला ते लिहिता येईल पहा. 3 × 10⁻⁻2 डिवायडेड बाय 100 × 10⁻⁻2. इथं -2 म्हणजे 10⁻⁻2 कॅन्सल होऊन जाईल. इक्वेशन सॉल्व करत गेला तर आपल्याला आन्सर इथं मिळेल. ते आन्सर जे काय असेल ते आहे 1.47 × 10⁻⁻2. आपण फोर्स फाइंड आउट करतोय, युनिट असेल त्याचं न्यूटन. हे प्रॉब्लेम नंबर 14चा आपल्याला इथं आन्सर पाहायला मिळेल.